ज्या वेळेला 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र शासनाने नोटाबंदी एक चलनातल्या 500 आणि 1000 नोटा रद्द केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं की 8 नोव्हेंबर नंतर 30 डिसेंबरपर्यंत सगळ्या बँकांना एक आदेश होते की तुमच्याकडं ज्या ज्या नोटा आहेत त्या सगळ्या तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या करन्सी चेस्टमध्ये जमा करा. त्याच्यानुसार सगळ्या बँकांनी करन्सी चेस्टवर नोटा ज्यावेळी जमा करायला गेले त्यावेळी करन्सी चेस्टनी RBIनी त्यांना असं एक दिलं लेखी पत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आहे की आमच्याकडे करन्सी चेस्टमध्ये आता जागा नाही, त्यामुळे तात्पुरत्या या नोटा तुम्ही स्वतःकडे रिटर्न करा आणि ज्यावेळी रिझर्व्ह बँक तुमच्याकडं मागेल त्यावेळी आम्हाला त्याचा हिशोबासकट तुम्ही आम्हाला नोटा आमच्याकडे जमा करा. त्याच्यानुसार या नोटा सगळ्या परत त्या 8 जिल्हा बँकांनी स्वतःकडे ठेवून घेतल्या. त्याचवेळी 30 डिसेंबर नंतर केंद्र शासनाने एक सर्क्युलर काढलं की याच्या पुढच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारे अशा नोटा जमा करून घेता येणार नाहीत. या नोटा तुम्ही जमा करून घेऊ नका. आता गमत या सगळ्या बॅकग्राऊंडवर रिझर्व्ह बँकेची चूक असताना किंवा रिझर्व्ह बँकेने लेखी दिलेलं असताना पण या जिल्हा बँकांना पैसे न मिळाल्यामुळं या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या आणि या सगळ्या वेगवेगळ्या केसेस एकत्र सर्वोच्च न्यायालयाने टॅग केल्या आणि त्या टॅग करून सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये अंतरिम आदेश असा दिला की PDCC त्यात मेन पिटिशनर आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही परत एकदा केंद्र शासनाकडे रिक्वेस्ट करा, एक डिमांड करा की तुम्ही विनंती करा या नोटा आमच्या परत घ्या. तशी विनंती 8 जिल्हा बँकांनी फायनान्स मिनिस्टरकडे केलेली आहे. केंद्र शासनाकडे विनंती पेंडिंग आहे. या संदर्भात अनेक राजकीय मंडळी मोठमोठ्या वरिष्ठ नेत्यांना भेटलेली आहेत आणि ही युअर ॲप्लिकेशन युअर रिक्वेस्ट इज अंडर कन्सिडरेशन एवढंच त्यापासून आजपर्यंत रिप्लाय आलेला आहे. नंतर नुकतंच परवा PDCCनी परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन आमचा परत एकदा हे मॅटर हिअरिंगला लावा अशा प्रकारची रिक्वेस्ट केली. ते मॅटर एप्रिलमध्ये हिअरिंगला येईल आणि मध्यंतरीच्या काळामध्ये 25/2/2025ला म्हणजे लेटेस्ट एक रमेश पोद्दार म्हणून मालवणचे आहेत, त्यांच्याकडे पण अशीच 1,43,00,00,000 रुपयाची रक्कम या 500 आणि 1000 नोटांच्या मध्ये होती. त्यांनी हायकोर्टाला सांगितलं आणि रिझन दिले या कारणास्तव मी काही ती रक्कम भरू शकलेलो नाही आणि त्याचा निकाल आता 25 फेब्रुवारीला आला आणि हायकोर्टाने सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाने याला कालावधी खूप गेला आहे. म्हणजे जवळजवळ आज 2016 ते 2024 8 वर्षाचा कालावधी गेला आहे. 8 वर्षानंतर एवढ्या लेट पिरियड नंतर आम्ही काय तुमच्या रिक्वेस्टचा विचार करू शकत नाही आणि तुम्ही दिलेली रिझन आम्हाला योग्य वाटत नाही, त्यामुळे त्या रमेश पोद्दार यांची केस हायकोर्टाने 25 फेब्रुवारीला डिसमिस केली. त्यामुळे हे सगळे ग्राउंड्स आहेत. इतका कालावधी लोटल्यानंतर परत ते होईल का नाही होईल ते सुप्रीम कोर्टामध्ये डिसाईड होईल. परंतु यामध्ये बँकांची अडचण अशी आहे, काल मी नागपूर जिल्हा बँक